मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ह्या पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची नावं या याद्यांमध्ये असणार आहेत, त्या यादीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची नावं या याद्यामध्ये नसणार आहेत, त्या शेतकऱ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्याचबरोबर या याद्या 2023च्या असणार आहेत की 24च्या असणार आहेत. खरं तर याद्या 23च्याच असणार आहेत, परंतु 24चा सुद्धा थोडाफार डाटा याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीक विमा 2023मध्ये काही शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या जे पात्र शेतकरी होते त्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. परंतु मित्रांनो, या अगोदर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नव्हती, झाली तर पूर्ण रक्कम जमा झाली नव्हती, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर थोडेफार प्रमाणात रक्कम जमा झालेल्या होत्या, अशाच शेतकऱ्यांची नावं या याद्यामध्ये असणार आहेत. याद्या आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, 2023मध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये 78 महसूल मंडळात पीक विमा वाटप होणार होता. परंतु मित्रांनो, यातील काहीच महसूल मंडळामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे आणि कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर जेवढी रक्कम दाखवली गेली होती, जेवढी कॅल्क्युलेट झालेली होती, तेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाली नव्हती. त्याच्यामध्ये जवळपास 25% अग्रिमचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नव्हता. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वितरित झालेला होता. त्यानंतर मित्रांनो, जवळपास सोयाबीन, कापूस या पिकासाठी हा पीक विमा वाटप होणार होता. परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव असणार आहेत अशाच शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळणार आहे. मी 2023च्या पीक विम्यासंदर्भात माहिती देत आहे. 2024च्या पीक विम्यासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचे आहे. याच्यानंतर बीड जिल्ह्याविषयी सुद्धा हीच कंडिशन झाली होती, ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 87 महसूल मंडळात हा पीक विमा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढून सुद्धा रकमा कॅल्क्युलेट होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नव्हत्या. याच्यामध्ये सोयाबीन, कापूस या दोन पिकांसाठी ह्या रकमा वितरित होणार होत्या. परंतु बीड जिल्ह्यातून जवळपास 2023चा जे रकमा कॅल्क्युलेट झाल्या होत्या, अशा आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या असतील, त्या शेतकऱ्यांना काहीही प्रश्न नसतील. परंतु जे शेतकरी या रकमांची वाट बघत आहेत, ज्या शेतकऱ्यांना 2023चाच पीक विमा मिळालेला नाही, त्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची न्यूज असणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार होता. त्याच्यामध्ये जवळपास 110 महसूल मंडळात हा सोयाबीन आणि कापूस पिकासाठी पीक विमा वाटप होणार होता. गेल्या वर्षी 2023ला काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या रकमा या जे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्या होत्या ते शेतकरी खुश होते. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नव्हत्या ते शेतकरी अजूनसुद्धा या पीक विम्यासंदर्भात प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर जवळपास अमरावती जिल्ह्यात सुद्धा हीच कंडिशन आहे. 25% अग्रिमच्या अधिसूचना काढून सुद्धा याच्यामध्ये 91 महसूल मंडळात हा पीक विमा वैयक्तिक क्लेमचा वाटप होणार होता. तर याच्यामध्ये आता या सर्व पीक विम्यांच्या मी तारखा देखील सांगणार आहे आणि याद्या कशा बघायच्या हे सुद्धा व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा हीच कंडिशन होती. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार होता पीक विमा, परंतु अकोला जिल्ह्यात 52 महसूल मंडळातील जवळपास 30 महसूल मंडळात हा पीक विमा वाटप झालेला होता. उर्वरित जे जवळपास 22 महसूल मंडळ आहेत ते या पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत अद्यापही, आणि यामध्ये 2024च्या पीक विम्याचे वाटप सुद्धा पेंडिंगच ठेवलेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात 44 महसूल मंडळात हा वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप होणार होता, परंतु तो सुद्धा अद्यापही पेंडिंगलाच आहे. म्हणजे काही प्रमाणात जवळपास 100% मध्ये म्हणलं तर जवळपास 30-40% शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या होत्या. परंतु बाकी जे उर्वरित शेतकरी होते त्यांच्या जे काही प्रॉब्लेम म्हणा किंवा जे अधिसूचना काढून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेलं असून सुद्धा त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नव्हत्या ह्या रकमा. त्यानंतर जवळपास सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळात वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप होणार होता, तो सुद्धा पेंडिंग आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील वैयक्तिक क्लेमचा पीक विमा सुद्धा पेंडिंग आहे. त्यानंतर नाशिक याच्यामध्ये सर्वच महसूल मंडळात हा पीक विमा काही शेतकरी सोडले तर इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही कॅल्क्युलेट झालेला पीक विमा हा वितरित झालेला नाही. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच कंडिशन होती. कॅल्क्युलेट झालेला वेगळाच पीक विमा दाखवला गेला आणि वितरित करण्यात आलेली रक्कम ही वेगळीच होती. म्हणजे कॅल्क्युलेट झालेला पीक विमा हा जास्त प्रमाणात होता, परंतु वितरित झालेली रक्कम ही त्याच्या 30% 50%च्या अंदाजाने वितरित झालेली आहे. आणि मग जे उर्वरित जे रकमा दाखवल्या गेल्या त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित होणार आहे त्याच्या देखील याद्या प्रसारित होणार आहेत. तर हा 2023चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित होणार आहे
तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही थोड्याफार प्रमाणात हीच कंडिशन आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील काही गावं, औंढा तालुक्यातील काही गावं, निवडक गावं पकडली तर त्या गावामध्ये 2023चा पीक विमा वितरित होणं सुरू झालेलं आहे. आता काही शेतकऱ्यांना या न्यूज फेक वाटू शकतात, परंतु मित्रांनो तुम्ही थोडीफार माहिती काढा, इतरत्र शेतकऱ्यांना सुद्धा विचारा आणि त्यांच्या खात्यावर तुम्ही बघू शकता की 2023चा पीक विमा वितरित होण्याला जमा होण्याला सुरुवात झालेली आहे. औंढा तालुक्यामध्ये तुम्ही जर औंढा तालुक्यातून असाल, हिंगोली जिल्ह्यातून, तर तुम्हाला इतरत्र शेतकऱ्यांना विचारायचं आहे. आता काही गावं सोडली तर त्या गावातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित होणं चालू झालेलं आहे. इतरत्र भागात म्हणजे कळमनुरी, त्यानंतर जवळपास शेनगाव वगैरे तालुक्यामध्ये इतरत्र भागात सुद्धा हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यातून वितरित होणं चालू झालेलं आहे. आणि आता जे मी लिस्ट सांगितलेली आहे ज्या जिल्ह्यांची, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत ह्या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.